नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा. गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. देशभरात चर्चेत असलेली कॉक्रोच जनता पार्टी आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर मे म्हणून सुरू झालेली मोहीम आता न्यायालय, राजकारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चर्चेचा विषय बनले आहे. प्रश्न असा आहे, कॉक्रोच जनता पार्टी सुप्रीम कोर्टात काय गेली? कोर्टात नेमकं कोण गेलं आणि या सगळ्या मागे खरं राजकारण काय आहे? आज आपण कोणाच्याही समर्थनार्थ नाही, कोणाच्याही विरोधात नाही, फक्त तथ्य, प्रश्न आणि जनतेचा आवाज मांडणार आहोत. सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं? 24 मे 2026 रोजी वकील राजा चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत कॉक्रोच जनता पार्टीवर गंभीर आरोप करण्यात आले. याचिकेनुसार सुप्रीम कोर्टातील मौखिक निरीक्षणांचा वापर करून सोशल मीडियावर व्यावसायिक आणि राजकीय फायदा घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला. कॉक्रोच जनता पार्टी जनतेचा संताप की नव्या क्रांतीची चाहूल? कॉक्रोच जनता पार्टी हे सत्ताधाऱ्यांचं अनरोस अपत्य तर नाही ना? आज देशभरात सोशल मीडियावर एक नाव प्रचंड चर्चेत आहे, कॉक्रोच जनता पार्टी. काही जण याला विनोद म्हणत आहेत, काही जण डिजिटल आंदोलन, तर काहींना ही नव्या राजकीय असंतोषाची चाहूल वाटते. पण प्रश्न असा आहे, ही फक्त मेम पॉलिटिक्स आहे की देशातील तरुणांच्या मनात साचलेल्या रागाचा उद्रेक? आज आपण कोणाच्याही बाजूने नाही आणि कोणाच्या विरोधात नाही, आपण फक्त तथ्य, प्रश्न आणि जनतेचा आवाज मांडणार आहोत. कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात नेमकी कशी झाली? 15 मे 2026 देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काही तरुणांबाबत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. विविध माध्यमातील वृत्तानुसार त्यांनी काही बेरोजगार आणि आंदोलन करणाऱ्या तरुणांचा उल्लेख कॉक्रोच असा केल्याचा आरोप झाला. यानंतर सोशल मीडियावर मैं भी कॉक्रोच हा हॅशटॅग ट्रेंड झाला आणि अवघ्या 24 ते 48 तासात अभिजित तिपके नावाच्या युवकाने कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक व्यंगात्मक डिजिटल आंदोलन सुरू केल्याचं सांगितलं गेलं. विविध वेबसाईटनुसार ही सुरुवात 16 मे 2026 रोजी झाली. ही पार्टी नेमकी आहे तरी काय? कॉक्रोच जनता पार्टी ही अधिकृत निवडणूक आयोग नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे का, की फक्त सोशल मीडिया आंदोलन? याबाबत वेगवेगळी मतं आहेत. काही वेबसाईट आणि समर्थक याला युवकांचं डिजिटल आंदोलन म्हणतात, तर काही समीक्षकांच्या मते हे फक्त इंटरनेटवरचं राजकीय व्यंग आहे. या आंदोलनाने बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार, ITI, स्वातंत्र्य आणि तरुणांच्या भविष्याचे प्रश्न पुढे आणण्याचा दावा केला जातोय. जेन झी इतकी आक्रमक का होत आहे? आजचा युवक मोबाईलवर आहे, पण तो फक्त मनोरंजनात नाही. तो परीक्षा देतोय, पण पेपरफुटीही पाहतोय. तो पदवी घेतोय, पण नोकरीही शोधतोय. तो शेतीकडे पाहतोय, पण उत्पन्न घटतानाही पाहतोय. आणि म्हणूनच सोशल मीडिया आता फक्त टाइमपास राहिलेली नाही, तो जनमत तयार करणारा प्लॅटफॉर्म बनलाय. कॉक्रोच जनता पार्टी हे सत्ताधाऱ्यांचा अनरोस अपत्य तर नाही ना? आता हा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांकडून विचारला जातोय. काही जण म्हणतात ही व्यवस्थेविरोधातील नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, तर काहींचा आरोप आहे ही फक्त लोकांचं लक्ष विचलित करण्याची डिजिटल खेळी असू शकते. काही समीक्षकांनी या आंदोलनाचा फॉलोअर्स, निधी आणि राजकीय संबंधावर प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र या संदर्भात कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. म्हणूनच आवाज जनतेचा कोणताही निष्कर्ष देत नाही, फक्त प्रश्न विचारतोय. कारण लोकशाहीत प्रश्न विचारणं हा गुन्हा नसतो. सोशल मीडिया की नवी लोकशाही? पूर्वी आंदोलनासाठी मोर्चे लागत होते. आज एका रीलने लाखो लोक जोडले जातात. इंस्टाग्राम, युट्यूब, X, फेसबुक ही आता फक्त ऍप्स राहिलेली नाहीत, तर जनतेच्या भावना व्यक्त करणारी नवी चावडी बनली आहे. म्हणूनच डिजिटल पत्रकारिता, स्वतंत्र आवाज आणि तथ्य तपासणी यांचं महत्व वाढत चाललं आहे. आता मुद्दा हा आहे की सरकारने काय करायला हवं? जर देशातील युवक मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ असेल, तर त्याकडे मे म्हणून पाहणं धोकादायक ठरू शकतं. सरकारने रोजगारावर स्पष्ट धोरण द्यावं, पेपरफुटी रोखावी, शिक्षण आणि भरती प्रक्रिया पारदर्शक करावी, तरुणांशी संवाद वाढवावा, सोशल मीडियावरील टीकेला शत्रू न समजता लोकशाहीचा भाग मानावं. कारण
प्रश्न दडपून संपत नाहीत, ते अधिक मोठे होतात. ही क्रांती आहे की फक्त ट्रेंड, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कॉकरोच जनता पार्टी ही काही दिवसांची इंटरनेट लाट आहे की भविष्यातील नव्या राजकारणाची सुरुवात, हे काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित, आजचा युवक शांत असला तरी तो गप्प नाही. तो पाहतोय, नोंद ठेवतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरही देतोय. आणि कॉकरोच जनता पार्टी काहींसाठी विनोद, काहींसाठी आंदोलन, तर काहींसाठी इशारा. पण सगळ्या मागे एक गोष्ट स्पष्ट दिसते, देशातील तरुणाई प्रश्न विचारते आणि लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकलाच गेला पाहिजे. आजच्या भागात इतकंच. आपल्याला काय वाटतं खाली कमेंट करून जरूर सांगा. मी सुनील गायकवाड, आपण पाहत होता आवाज जनतेचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.